शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण चाललोय माझ्या ट्रॅव्हल डायरी 6व्या टप्प्यावर। महाबळेश्वराचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, पुरातन आहे आणि तिथेच एक अति महाबळेश्वर आणि महाबळेश्वर असे दोन्ही बाजूबाजूला मंदिर आहेत। तुम्हाला दिसतंय की किती घनदाट जंगल असल्यासारखं आणि पूर्ण धुक्यांनी पूर्ण हा रस्ता आच्छादलेला आहे। पण या छान महाबळेश्वर मंदिराच्या महादेवाचं दर्शन घेऊन आपण तिथेच पंचगंगा मंदिर सुद्धा आहे, म्हणजे 5 नद्यांचं उगमस्थान। आतमध्ये मंदिरात शूटिंग करायला, फोटो घ्यायला अलाउड नसल्यामुळे मी बाहेरचा परिसर तुम्हाला फक्त दाखवू शकते। तर पंचगंगा या नदीचं उगमस्थान तिथे आहे आणि तिथे लिहिलेलं सुद्धा एक बोर्ड छान होता की त्या ठिकाणी कृष्णा, कोयना, कावेरी, सरस्वती, भागीरथी अशा 5 नद्यांचं उगमस्थान आहे। पण सरस्वती ही 12 वर्षातून एकदा येते या इथे पंचगंगा मंदिराच्या इथे जिथे उगमस्थान आहे, आणि भागीरथी ही 40 वर्षांनी तिथे उगमस्थान आपलं दाखवते। आणि त्यामुळे ते मंदिराचं पावित्र्य असल्यामुळे मंदिरात फोटोशूटला अलाउड नाही आहे। आणि छान आम्ही पंचगंगेचं सगळे बरेच जण तिथे आलेले टुरिस्ट होते, ते बाटल्या भरून पाणी पित होते छानपैकी। आम्ही पण थोडं तीर्थ म्हणून पाणी। महाबळेश्वर मंदिर याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांची सुवर्ण तुला करून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किंवा मंदिराच्या जो काही कामकाज पाहण्यासाठीचा खर्च लागणार आहे ते इथे तेव्हा महाराजांनी केलं होतं असं तिथे एक बोर्ड लिहिलेला मला वाचण्यात आला, तो मी तुम्हाला सांगते। मस्त छान पंचगंगेच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता कृष्णाई नदी, ही कृष्णाई नदीचं एक जिथे उगमस्थान आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि ते रस्त्याचं बांधकाम इतकं सुंदर होतं की आपल्या जांभ्या दगडाचं पूर्ण रस्ता केला होता। आणि कृष्णाई मंदिराचा सुद्धा जो परिसर होता तोही एखाद्या महादेवाच्या मंदिरासारखंच तुम्हाला लुक्स वाटेल। आणि आम्ही आत गेल्याच्या नंतर कळलं की तिथे म्हणजे हळूहळू पाणी पाझरत असलेलं ठिकाण आहे आणि मग तेच पाणी पुढे गायीच्या मुखातून बाहेर येतं आणि त्याचंच नंतर रौद्र रूप कसं आपल्या रस्त्याला म्हणजे आपल्या पुढेच्या प्रवासात ते मंदिराचं दर्शन आम्ही घेऊन मग पुढे आम्ही महाबळेश्वरला जे मॅप्रो गार्डन आहे, मॅप्रो कंपनीचं गार्डन, जे त्यांनी तिथे सगळं प्रोडक्ट करतात, म्हणजे स्ट्रॉबेरीचं पल्प काढून ज्यूस सेंटर बनवतात किंवा पाठीमागेच त्यांच्या गार्डनच्याच पाठीमागे स्ट्रॉबेरी त्यांची ते उगवलं जातं स्ट्रॉबेरी, आणि मग तिथून ते एक खाकरा फॅक्टरी पण होती, नंबर ऑफ खाकराचे टेस्ट होते तिथे आणि त्याचं ते प्रोसेस मला थोडंसं करता आलं तर मी शूट केलं छानपैकी ते। आणि बऱ्याच जण व्हीटचं प्रोडक्ट होतं, ते मैद्याचं आपण इथे मुंबईत खातो तसं नव्हतं, ते व्हीट प्रोडक्ट होतं। आणि गार्डन इतकं सुंदर बनवलं होतं की लहान मुलांना, मोठ्यांना, वयस्करांना सगळ्यांना अट्रॅक्शन वाटेल असंच आहे। तिथे शेफमध्ये वेगवेगळ्या शेफमध्ये फुलांची पूर्ण मेंटेन केलेलं गार्डन होतं। मला कमळ लोटस जे इतकं पीच कलरचं होतं, इतकं सुंदर वाटत होतं, ते ग्रीन मध्ये पीच कलर उठून दिसत होता, तर मी त्याचं थोडंसं पाहत गेली। आणि नंतर मग जिथे खरोखर ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी कुठे आहे हे आतमध्ये त्याचा फूड मॉल होता त्यांचा, तर तिथे त्यांचे सगळे प्रोडक्ट ठेवलेले होते, तुम्हाला टेस्टिंगसाठी पण देतात आणि मग तुम्हाला जर टेस्ट आवडली तर तुम्ही तिथे खरेदी पण करू शकता। आणि मग त्याच्याच पाठीमागे गार्डनच्या पाठीमागे आम्हाला लक्षात आलं की एक ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी कशी करतात, उगवतात हे होतं, तर ते आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्षात बघण्याचा एक प्रयत्न केला। आणि मग तिथे कळलं की रसबेरी, स्ट्रॉबेरी हे म्हणजे हे 4 महिने आणि थोड्या प्रमाणात करत असतात, म्हणजे फ्रेश ऑर्गॅनिक असं फ्रूट आहे ते। तर हे छोटंसं एक गार्डन त्यांचं होतं, ते मी स्वतः जाऊन पाहिलं। तिथे एक ऑर्गॅनिक प्रोसेस कशी असते ही त्याच्या पाठीमागे होती, पण तिथे शूट करायला अलाउड होतं। तर मग मी थोडंसं फक्त मला बघायचं होतं स्ट्रॉबेरी कशी, म्हणजे स्ट्रॉबेरीचे झाडं, स्ट्रॉबेरी हे सगळं माहित आहे, पण ते स्वतः हाताने बघणं ते जरा एक वेगळा आनंद असतो। तर मग मी पण त्यांच्या एकाच्या ओळखीचे
ग्रस्त तिथे समोर दिसले, तर त्यांच्या गार्डनमध्ये त्यांनी मला जायला परमिशन दिली. तसे देत नाही, कारण आता सीझन नसल्यामुळे कोणीही फार्मिंग मध्ये जाऊ देत नाही. मग मी जाऊन पाहिलं तर तिथे जवळपास बऱ्याचशा मॅप्रो गार्डनच्या त्या फार्मिंग पाहून झाल्याच्या नंतर आम्ही गार्डन मध्ये परत आलो. तिथे थोडंसं हलकं फुलकं स्नॅक्स केला, कारण आम्हाला रस्त्यात एक मालास, म्हणजे जसं मॅप्रो गार्डन आहे तसं मालासचं गार्डन पण आहे, तर ते पण पाहायचं होतं.